हम्पीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. हम्पीला जाण्यासाठी ना आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर आपण ट्रेनने जाऊ शकतो किंवा बसने. काही कारणाने ऐनवेळी आमचं ट्रेनचं कॅन्सल झालं म्हणून आम्ही बसने निघालो. रात्री 7 वाजता निघालेल्या या बसने दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आम्हाला हॉस्पिटलला पोहोचवलं आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर भरपूर रिक्षा असतात आपल्याला हम्पीला जाण्यासाठी. हे सगळं तर ठीक आहे, पण प्रश्न हा येतो की हम्पीत काय आहे पाहण्यासारखं? इथली माणसं, इथला सनसेट की विरूपक्ष मंदिर, 50 रुपयाच्या नोटीवर असलेलं स्टोन चॅरियट की इथलं साऊथ इंडियन जेवण तेही केळीच्या पानावर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे बघण्यासारख्या. याच मंदिरात एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाने बघायलाच पाहिजे. मंदिराच्या आतल्या एका छोट्या होलमधून बाहेरच्या गोपुरमचं उलटं प्रतिबिंब भिंतीवरती दिसतं. आणि हो, हम्पीला आलात आणि लक्ष्मीला न भेटता गेला तर कायच हम्पी पाहिलं असं आहे. आणि मी सुद्धा हम्पीला जाण्यासाठी खूपच एक्साइटेड होते, कारण की मलाही वाटलं तिथे गेल्यावर मी लक्ष्मीला भेटेल. लक्ष्मी ही तिथली एक गोड सदस्य आहे जिला आपण 10 रुपयाची नोट दिल्यावरती आपल्याला तिच्या सोंडेने आशीर्वाद देते. पण अनफॉर्च्युनेटली लक्ष्मी आजारी आहे आणि ती तिच्या ट्रीटमेंटसाठी गेली आहे असं आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे हम्पीत आता लक्ष्मी नाहीये हे ऐकून आम्हाला थोडं वाईट वाटलं की तिची भेट होणार नाही. पण आय जस्ट होप ती लवकर बरी होईल आणि हम्पीत परत येईल. ही लक्ष्मी सुद्धा इथल्या विरूपक्ष मंदिरातच असायची. सो तुम्हालाही जर इतिहास, श्रद्धा, विज्ञान एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल ना तर हे मंदिर अजिबात चुकू नका. हम्पीला गेलं ना तिथल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक स्टोन मध्ये, प्रत्येक कार्विंग्स मध्ये आपल्याला इतिहास दिसतो. आणि गाईज, इथे येऊन आम्ही काय काय एक्सप्लोर केलं, काय बघितलं, हे सगळं मी तुम्हाला ह्या सिरीज मध्ये सांगणार. सो नक्की फॉलो करा. आणि हो, हे सगळं अनुभवायला तुम्ही कधी जाताय हम्पीला हेही कमेंट मध्ये सांगा.